तर चालू झाला आपला चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आम्ही करणार आहे ते तुम्ही बघा, कारण की तुम्ही ब्लॉग नाही बघणार. आणि आयुषने मस्त पाठी बॅग ठेवल्यात आणि आमच्या बॅग सगळ्या वर असणार आहेत. हो, आम्ही इकडे आलो श्री गोकुलधाम तीर्थ. याच्यामध्ये एवढे सगळे मंदिर आहेत आतमध्ये आणि एक बाजूला रिव्हर आहे जी अतिशय लोभनीय आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय. तर तुम्ही हसू नका या लोभनीय शब्दावर. तुम्ही मी मनातलं भाव समजा किती चांगलं, समजलं. हे नारळ पाणी प्यायला गेले. आता आम्ही गीता मंदिरला आलो. बलके देवीचे मंदिर, गर्दी थोडीशी आतमध्ये जायला. कृष्णाजीचे मोठे भाऊ भेटले. हे तिसरं मंदिर आहे. एक छोटंसं मंदिर आहे खूप, पण किती मला हे आवडतं असे मंदिर. ओंकारेश्वर महादेव. हे जे तुम्ही बघितलं ते श्री गोलकधाम तीर्थ आहे आणि याच्या आतमध्ये 8 मंदिरे तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे वडाची पूजा करायला चाललाय, कारण की जे काय अविवाहित असतात ते वडाची पूजा करतात की त्यांना चांगली मुलगी भेटावी म्हणून. तर आयुष त्यासाठी तिकडे गेलाय. आता लपून पूजा करेल तिकडे. तिथं किती पीसफुल वाटतं बघा ना. गाई, पाठी समुद्र, बघा शांत. मी 2 मिनटं राहतो आणि तुम्ही बघा. खरंच मस्त वाटतं ना. चला मी जातो. 2 मिनटं बोललेलो नाही, थोडी स्टोरेज नाही. ही पण नदी बघा किती छान वाटते. पास मेरे और ये कचरा नीचे. देखो आम्ही तुम्हाला सुंदरता पण दाखवली आणि माणसाने केलेली दुर्गता पण दाखवली. वाव यार, मी इथे येऊन जरा स्पिरिच्युअल बोलायला लागलोय रे. वर्ड्स थोडे. दुर्घटनामध्ये काय स्पिरिच्युअल नाही सॉरी, म्हणजे सॉरी असं काय वर्ड एक्झिस्टच करत नाही पण. मी सॉरी म्हणजे इथं थोडी घाण केली लोकांनी, हे बोलायचं होतं मला. मी थोडंसं वेगळं बोललो. सूर्य मंदिर, 5 पांडव गुफा. आम्ही आज चाललोय आता. सूर्य मंदिर. आता मी तुम्हाला पांडव गुफा दाखवणार आहे आतमध्ये. तर चला. तर आता आम्ही पांडव गुफाला चाललोय. जय अर्जुन. अरे चल, त्या पाणी तिथं वॉक करून तिकडे जायचं आपल्याला. ही एवढीच थोडीशी गुफा बघायची. नक्की हेच असेल काय? कमी नसणार, जास्त आहे पाणी. चला, सगळेजण लांबून पाया पडतात. आम्ही इथून इथपर्यंत, हा खालपर्यंत पाणी घेऊन आला. आणि पाणी दिसतंय किती खोल वाटतंय. थोडी पण चिंता नाही याला, काहीच नाही. आणि बोलल्यानंतर की देवासाठी केलं. हा मला बोललेला की तुला कसं माहिती आहे सूर्यकुंड आहे. हे बघा इथं लिहिलंय सूर्यकुंड. तुला ऍक्च्युली हे तू बघितलं नव्हतं? आम्ही ऍक्च्युली बघितलं नव्हतं, पण मी बोललो की इथं सूर्याचं मंदिर आहे. बोललो मग हे सूर्यकुंडच असणार ना. मी असं गेस केलेला, पण हा माझ्या गेसवर यांनी माझ्या पण असू शकतं. पण काय झालं, जिंकलो ना मी. आता आजचा स्प्लिट पूर्ण तुझा. देखा सूर्य मंदिर आहे का इकडे मित्र? हो. 5 पांडव. इथे लिहिलंय नो फोटोग्राफी. तर आम्ही व्हिडिओग्राफी करतो. कसं तशी तर तुझा शरीर बाजूला काढ. खूप घाणी वेगळी पूर्ण तुझं शरीर दिसलं. मी तुम्हाला बोललो ना राहुल सगळं व्हिडिओसाठी. हे डेंजर आहे राहुल. आई गो, दिस इज व्हेरी सफोकेटिंग गाईज.
किती नॅरो रस्ता आहे. इथून आम्ही उतरून आलो बघा. हा रस्ता बघा. हा रस्ता बघा केवढसा आहे. बिलकुल पुढे हा केवढसा रस्ता आहे. आता आम्ही आलो शारदापीठ सोमनाथ. हे एक शक्तिपीठ आहे. आता फोन अलाउड आहे का नाही बोल. महादेवाची पहिली पत्नी देवी सती, तिला जेव्हा त्याच्या पप्पांनी मारलं म्हणजे यज्ञामध्ये नाव दिली, त्यानंतरच्या बॉडीचे विष्णू भगवाननी तुकडे केले खूप आणि त्यातला एक तुकडा इकडे पडलाय आणि त्याचे शक्तिपीठ आहे. म्हणजे खूप पुण्य प्लेस आहे. आता आम्ही पानगंगा आलोय बघा. दिसते पानगंगा. बघा समुद्राच्या मध्ये आणि अनुकूला फोटो नेहमी फोटो छान वाटतं ना. किती छान आहे बघा. आयुष या व्हिडिओमध्ये काय करायचं त्याला सुद्धाच माहित नाही. समाधी आता घे. समाधी घे पाण्यातलं. आयुष नाही. आता आम्ही आलो श्री भालका तीर्थ मंदिर इकडे. आता आम्ही भरका तीर्थ मंदिरला आलो, जे तुम्ही बघितलं. त्याची स्टोरी अशी आहे की इथं श्रीकृष्णाला बाण लागलेला आणि यांनी तिथे म्हणजे त्यांचा देह त्यागलेला. बरोबर ना? हां, देह त्यागलेला अशी इकडची स्टोरी आहे. तर हे ते मंदिर माझ्या पाठी जे तुम्हाला आम्ही आधीच दाखवलं. बाण म्हणजे भल्ल आणि भलका तीर्थ, त्यामुळे भलका तीर्थ असं म्हणतात. समजलं? पनीर क्रिस्पी मागवली आणि अजून भरपूर काय मागवले. बघू इथं आता कसं लागतं. मला इकडचं थोडंसं जेवण नाही आवडत. आयुष माझ्यासाठी काहीतरी नवीन पदार्थ बनवला आहे आणि पनीर चिल्लीला काहीतरी नवीन हे करून मिक्स करून काहीतरी बनवलं आहे. पनीर चिली काला. सब्जी कितने का है सब्जी? हे फ्री आहे. थैंक यू सब्जी. आता आम्ही चाललोय गिर नॅशनल पार्कला. तिथं आम्हाला भेटणार काय? आणि आमच्याकडे लोंबडी पण तयार आहे. नाही मी आहे का लोंबडी? ये हमारा शिकार है. पेट. इसकी हंसी तो देखो, शेर दिखने वाला है इसको. जाएंगे 4 लोग, आएंगे 3 लोग. चला बघू आता पुढे. आलोय गिर नॅशनल पार्कला आणि इथं आम्ही बघणार 4 शेर. आणि ते किती आहेत ते शेर माहिती नाही, पण राज्य तर आम्हीच करणार इकडे. तुम्हाला देखो शेर. शेर आता चालले शॉपिंग करायला. बघू आता काय काय आम्ही बाय करतो इकडून. वी आर वेरी हैप्पी, हमको फाइनली शेर दिख गया है. एक शेर गिर गया. एक शेर दिख गया, 2 शेर देखो मेरे पास. टाइगर भी. छोटा बाघ भी. 3 शेर, 2 शेर 1 बाघ. हरिण भी दिख गया ये. कोणतरी बघतंय. हे बघ, हे बघ ना. पाठी ही बघ. ही कुठं बघत होती. तेरे प्यार में गिर गई आय थिंक. आता तुला एका वेळी एकच. वापस चाललोय. वा, जुरासिक पार्क. वा, अरे पण खरंच चांगलं आहे. खूप डिटेलिंगनी बनवलं यांनी तर रे. अरे ब्रिज. अरे अरे कोल्हा. अरे
वाव मस्त आहे. अरे 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 बघा किती छान बनवलं यांनी. असं काहीतरी बनवा. राणी बागाला पण असंच बनवा. तर गिर नॅशनल पार्कची इन्फॉर्मेशन अशी आहे की तुम्ही ओपन सफारी करू शकतात. गिर सफारी आपण बोलू शकतो. तर तिथे रॉ जंगलमध्ये जाऊन बियर, पिकॉक, लायन, वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स बघू शकतो. आणि हे सगळं रॉ असणार, म्हणजे कोण पिंजऱ्यात नसेल. आम्ही जंगलात चाललो आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या घरात चाललो आहे. तर इथे येण्यासाठी परमिट काढायला लागतं. त्याची कॉस्ट आहे 1000 रुपीज 4 पीपलसाठी, म्हणजे आम्ही 4 लोक होतो. तर 3900चा आम्ही जिप्सी बुक केलेली आणि 500 टिप पण आमच्या खुशीने आम्ही गाईडला टिप दिलेली. आणि रॉ आहे, तुम्ही इथं नक्की या, वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करा जवळून एकदम. आणि 3 तासाची सफारी होती आणि आम्ही हे सगळं ऑनलाईन बुक केलं. ही आमची ओपन सफारी आहे आणि आम्ही निघतोय आता. चला आता दिसतं का नाही शेर वो देखेंगे. चलो बाय. आम्ही रिटर्न येतो आमच्या फेस बघून डिसाईड करा मला दिसलं की. हां आम्ही असं आमचे शोल्डर असे केले म्हणजे नाही भेटलं. तू ना चला बाय. गिर नॅशनल पार्क हे बघू शकता. डिअर्स आम्ही बघितले. लायन नहीं करेगा, टाइगर नहीं, आप भूल जाओ, टाइगर करेगा शायद, ये लायन बोलो. लायन क्या भाई? पानी है नेचुरल पानी है ना. ये नहीं होता नहीं. छोटा है बहुत, इतना ही साइज होता है बच्चा. आउल देख उड़ा दिया उसको. कुंडी आती ना. इधर फ्लाई कर. किंगफिशर आता तुम्हाला दिसते का? दिसत नसेल थोडंसं बघावं. सांबर मोर आहे बघ पुढे. मोर. मेल पीछे मेल दिख रहा है क्या? अभी नहीं दिख रहा. अभी इसको देख. लायन बघितला आम्ही. सेकंड गर्दी झाली इथं गर्दी. लोक जिथे जाऊ तिथं सुसू टॉयलेट करत राहतात. काय यांचे फालतूगिरी समजत नाही. हा आयुषला तर कधी जंगलात पण सुसू झालं. पिकॉक डान्स करतोय. हे
आता आम्ही लायनेश बघून आलोय. तर मजा आली आणि लायन पण बघितला आम्ही, लांबून बघितला थोडा, पण लायनेश एकदम जवळून बघितला. लय मजा आली, खूप जंगल सफारी झाली, खूप मजा आली. तर आम्ही सगळे काय आता व्हेरी हॅपी, व्हेरी व्हेरी एक्सायटेड फॉर 10,000 स्टेप्स. येस. उद्या 10,000 स्टेप चढायचे आम्हाला, पण मजा आली. त्या दोघांनी आम्हाला फिरवलं, थँक्यू आम्ही यांना बोललो, आणि थोडेसे भेटभार पण दिला. आम्ही आता रडत नाही, आम्ही आमचे कंदे असे वर नाही करत आहे. असं नाही. हो डेव्हलपमेंट. अरे Can you believe we are at ashram? Ashrams are very good than our previous hotels. This is new India. ये घर में घुसेगा, घर में घुसेगा भी, घर में सोने देगा भी. अरे भाई ये कौन सा आश्रम है? अरे जवा जवा ये कौन सा आश्रम है भाई? नया भारत. आता आम्ही जेवलो आणि जेवण खूप टेस्टी होतं. कालचं जेवण आणि आजचं जेवण खूप टेस्टी होतं. दुका म्हणजे हॉटेल नव्हतं, हां हॉटेल होतं, बाहेर होते चेअर, नॉर्मल वाटत होतं, पण टेस्ट खूप छान होती. आता आम्ही हो, तर आम्ही नेहमी आमच्या खाल्ल्याच्या नंतर आईस्क्रीम खातो, तर आता आम्ही आईस्क्रीम आणि बदाम शेक पिणार आहे. चला खातोय. केसर फालुदा. तिथं पितोस ना, खातं कसं काय? इथंच हारलास तू आईस्क्रीम हगलास. आईस्क्रीम खातो की पितोस? हा चाटतो. काय राहुल, बरोबर ना? योगेश 1 आयुष 0 फालुदा आहे जो आयुषने घेतलाय. हा इकडचा बाबा फालुदा भरून येतो पूर्ण भरून, त्याच्यामध्ये सगळे फ्लेवर भेटतील तुम्हाला. चॉकलेट, व्हॅनिला, नंतर कोणतं आहे अजून भरपूर काय काय टाकलं. बघा कसा खातं, बोलो ना चाटतं. बघितलं ना, आम्हाला हा पर्वत चढायचा आणि हा पर्वत वरपर्यंत जातो, जिथे लाईटी दिसत आहेत का तिथपर्यंत. आणि आम्ही बॉटल घेतल्या आहेत, कारण की वरती एक बॉटल 100 रुपयाला आहे म्हणून. बघा